यानंतर थेट जाणार आहोत चाकणमध्ये। आज आदित्य ठाकरे चाकणच्या दौऱ्यावर आहेत आणि चाकणमधल्या वेगवेगळ्या समस्यांबाबत ते पाहणी दौरा करतायत। त्यासोबतच चाकणमधल्या उद्योजकांशी देखील ते चर्चा करणार आहेत। चाकणमधल्या खड्ड्यांची पाहणी ते करतायत, त्यासोबतच चाकणकरांशी ते संवाद साधतायत। कालच रोहित पवारांनी चाकणचा दौरा केला होता। चाकण एमआयडीसी मधल्या समस्या त्यांनी जाणून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर आमदार आदित्य ठाकरे आज चाकणच्या दौऱ्यावर गेलेले आहेत। चाकणमधल्या या समस्येबाबत आजच मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे। या सगळ्या समस्यांचं निराकरण करण्याच्या दृष्टीने एक समिती गठीत करण्यात आलेली आहे। पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या समितीचं गठन करण्यात आलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर उद्या उद्योग मंत्री उदय सामंत हे चाकण दौऱ्यावर जाणार आहेत। तत्पूर्वी आज आदित्य ठाकरेंचा दौरा होतोय। आदित्य ठाकरेंकडून चाकणमधल्या या रस्त्यांची पाहणी केली जाते आणि यानंतर आदित्य ठाकरे चाकणमधल्या उद्योजकांशी चर्चा करणार आहेत। चाकणमधले अनेक उद्योग हे आता बाहेर जाणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे आणि त्यामुळे चाकणमधल्या या दुरवस्थेबाबत आता विरोधी पक्षांनी कडाडून टीका केलेली आहे। रोहित पवारांनी देखील काल चाकणला भेट देत सरकारवर टीका केलेली होती। त्यासोबतच शरद पवारांनी देखील काही गंभीर सवाल उपस्थित केलेले होते आणि त्यानंतर आदित्य ठाकरेंकडून देखील या प्रश्नी आता आक्रमक पवित्रा घेताना ते दिसतात। पाहणीनंतर आज ते उद्योजकांची भेट घेतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील, त्यांच्या समस्या जाणून घेतील आणि त्यानंतर आदित्य ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषदही होणार आहे। तर चाकण परिसरातल्या हुंदाई चौक, वासुली फाटा, कोरेगाव फाटा, आंबेठाण, बिरदवाडी, वाघजाई नगर, अहमदनगर, फोर्जिंगसह म्हाळुंगे कमान आणि या आसपासच्या परिसराची पुलांची ते पाहणी करतील। उद्योगांचं संभाव्य स्थलांतर रोखण्यासाठी ते उद्योजकांशी देखील थेट चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर माध्यमांशी ते संपर्क साधतील किंवा त्यांची पत्रकार परिषद होणार आहे। मोनार्क हॉटेलमध्ये उद्योजकांसोबत त्यांची बैठक होईल आणि त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे। तर चाकणमधल्या रस्त्यांची पाहणी सध्या आदित्य ठाकरे करतायत। चाकणमधले अनेक उद्योग आता स्थलांतरित होण्याच्या तयारीत आहेत। जवळपास 20 कंपन्या या लवकरच स्थलांतरित होतील असं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे चाकणची ही दुरवस्था आता समोर आलेली आहे। चाकणमधला हा खड्ड्यांचा प्रश्न समोर आलेला आहे आणि त्याच अनुषंगानं आता विरोधी पक्ष आक्रमक होत आहेत। रोहित पवारांनी कालच या सगळ्या समस्यांचा आढावा घेतल्यानंतर आता आदित्य ठाकरे चाकणच्या दौऱ्यावर आहेत आणि अशा प्रकारे ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य चाकणमध्ये पाहायला मिळत आहे। या खड्ड्यांची पाहणी सध्या आदित्य ठाकरे करतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.